तर कसं आहे पब्लिक, तर आज आपण चाललेलो त्र्यंबकेश्वरला. मग काय बसलो थारमध्ये आणि निघालो त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला जात असतानाच बघतो तर कायला कधी जिंदगीत बघितले नव्हते असले डोंगर बघितले. मग तिथून चाललो त्र्यंबकेश्वरकडे, तेवढ्यात तर पोहोचलो म्हणून तर गाडी वगैरे पार्किंग केली आणि चाललो देवळाकडे. तर पोरं म्हणले चला गंध वगैरे लावून घेऊ. मी म्हणलं फुकट असेल तर लावतो बाबा. तर वरती गंधवाला काका म्हणला तुला लावतो फुकट, मला फक्त ब्लॉग मध्ये घे. मग काय त्यांना म्हणलं घेतो ब्लॉग मध्ये, पण घेतलंच नाही. तिथनं मग आलो मस्तपैकी दर्शन वगैरे केलं. पोरं म्हणले चला उसाचा रस प्या. मग काय पोरं म्हणले उसाचा रस प्या म्हणल्यावर चावाच लागतंय. गेलो मग रस वगैरे पिलो. मग तिथून काय गेलो जुन्या मंदिराकडे. मग काय तिथे जाऊन पाया वगैरे पडून घेतलं. मग निघालो गाडीकडे. मग गाडीकडे वगैरे गेलो, गाडी वगैरे काढली. मग काय केलं धिंगाणा चालू. आता मग धिंगाणा चालू केला म्हणल्या लागल्या भुका. मग भुका लागल्या मग काय घेतली डायरेक्ट शौर्यवाडावर गाडी. मग काय तिथं जाऊन विचारतो तर काय म्हणले लागेल अर्धा पाऊण तास. मग तवर म्हणलं चला फोटो वगैरे काढून घेऊ. फोटो वगैरे काढूच तर ते म्हणलं चला तुमचा नंबर आलाय. मग काय गेलो जेवायला, जेवण वगैरे करून घेतलं. मग काय बसलो गाडीमध्ये धिंगाणा वगैरे करत करत. तवर बालाजी दादा म्हणलं चला गडे लवकर उशीर होईल. मग आता आम्ही जातो रूमवर, तवर तुम्ही घ्या लाईक अँड फॉलो करून.